तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार वेगळा गट स्थापन करून उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहेत। 6 खासदारांमध्ये एक हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर सुद्धा सहभागी आहेत। हिंगोलीमध्ये शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे। नागेश पाटील आष्टीकर हे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडून आलेत आणि आता परत ते महायुतीत जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा। त्याचबरोबर आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही। आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं प्रतिक्रिया हिंगोली जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी दिली आहे। त्यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी संवाद साधलाय, आपण पाहूयात। आम्ही नागेश पाटील आष्टीकरांचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आहेत, बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे कोण आलं कोण जाईल हे आम्हाला काही घेणं नाही। आम्ही सदैव उद्धव साहेबांच्या सोबत राहणार आहोत आणि राहणार, शेवटपर्यंत राहणार। लोकांनी या खासदारांना शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या विरोधात निवडून दिलेलं आहे। संजय देशमुख असतील, नागेश पाटील आष्टीकर साहेब असतील किंवा जे काही मंडळी आहेत हे महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडून आलेले आहेत। म्हणजे मतदारांनी महायुतीच्या विरोधात कौल दिलाय आणि तुम्ही आज जर महायुतीत सामील होणार असाल तर सगळ्यात अगोदर या लोकांनी काय करायला पाहिजे, यांच्या खासदारकीचा किंवा आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि मग पक्ष प्रवेश करायला पाहिजे आणि मग जनतेला सामोरं जाऊन निवडून येऊन दाखवा। आणि ही जर असं जर होत असेल तर ही पक्षासोबत गद्दारी आहे। पण आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत। आम्ही कोणत्या आमदाराचे किंवा खासदाराचे कार्यकर्ते नाही आहोत। ते ऑपरेशन टायगर, लांडगा, कुत्र हे जे काय आहे ते जर करत असेल तर निश्चितच त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील। याच्या अगोदरही हिंगोली असेल, परभणी असेल, ज्या लोकांनी गद्दारी केली त्याला पुन्हा गुलाल लागला नाही। आम्ही त्यांना गुलाल लागू देणार नाहीत आणि यायचं तर अशी परिस्थिती यायचं काही नसताना सर्वसामान्य शिवसैनिकांना रक्ताचं पाणी करून कमी पैशात खासदार केलं। तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहात। आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या त्या स्वतःच्या डिझेलनं प्रचार केला आणि सर्वसामान्य जनता त्याच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभी होती। आजही आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत। शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत, कारण की बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत। तिकडे परभणीमध्ये देखील बंडखोर खासदार संजय जाधवांच्या विरोधात ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। परभणीच्या सोनपेठमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांचं संजय जाधवांविरोधात आंदोलन झालंय। संजय जाधवांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे। गद्दाराचं करायचं काय? अरे गद्दार बन्याचं करायचं काय? अरे गद्दार बन्याचं करायचं काय? 50 खोक्यासाठी किंवा 100 खोक्यासाठी गद्दारी केली आणि यामुळे त्यांना आम्ही या तालुक्यात प्रवेश करू देणार नाही आणि त्याची गाडी फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि त्याला कसलाही प्रवेश या तालुक्यात देणार नाहीत। आणि या माध्यमातून आम्ही त्याचा आज आमच्यासाठी, आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी खासदार बंडू जाधव हा मेलेला आहे। त्यामुळे आज आम्ही त्याची पिढी घेऊन त्याचा अंत्यविधीसाठी जात आहोत। एवढं मोठं वैभव दिलं, एवढं मोठा सगळा पैसा दिला, एवढं मोठं नाव दिलं, पण आज शेवटी त्यांनी देखील ही परंपरा कायम ठेवली आणि गद्दारीचा शिक्का स्वतःला मारून घेतला। या निमित्तानं आम्ही आज सोनपेठ तालुका सर्व शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचा प्रतिकात्मक अंत्ययात्रेचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे। आणि या निमित्तानं आम्ही सांगतो की शिवसैनिकांचा बळावरती मोठा झालेला माणूस शून्य व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्याला त्यांची जागा दाखवण्यासाठी हे शिवसैनिक ठाम आहेत, खंबीर आहेत। वाशिममध्येही आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून खासदार फुटीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिमेला काळं फासं जोडे मारून आंदोलन करण्यात आले। यावेळेस उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। संजय देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला।